नमस्कार मित्रांनो, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी अकॅडमीमध्ये स्वागत करतो। आज दिनांक 22 जून आणि या 22 जूनच्या काही महत्त्वाच्या घडामोडीचं ॲनालिसिस जे आहे ते आपण पाहणार आहोत। या ज्या न्यूज आहेत त्या काही न्यूजपेपरमध्ये किंवा काही जे सोर्सेस आहेत PIB सारखे या सोर्सेसमध्ये आलेल्या न्यूज आहेत। आज ज्या न्यूज बघणार आहोत त्या एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत। MPSC 2025 ची एक्झाम असेल, त्यासोबतच UPSC ची एक्झाम असेल आणि त्यासोबतच सर्व स्पर्धा परीक्षा असतील। या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपली जी सीरीज आहे ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। नॉलेज गेनिंगसाठी तुम्ही म्हणून ही सीरीज सुद्धा पाहू शकता। ओके, डेली करंट ॲनालिसिस मध्ये आपण आज द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, PIB असेल यामधील ज्या न्यूज आहेत त्या इथे पाहणार आहोत। जी पहिली न्यूज आहे आपली टाइम्स ऑफ इंडिया द इकॉनॉमिक टाइम्स मध्ये आलेली आहे आणि ही न्यूज आहे गल्फ कंट्री विषयी। ओके, आज दिनांक 22 जून आहे आणि गल्फ कंट्री मध्ये आपण बघूयात द इकॉनॉमिक टाइम्स मध्ये आणि द टाइम्स ऑफ इंडिया मध्ये न्यूज आलेली आहे। न्यूज कशाबद्दल आहे तर पाहूयात। हाऊ द गल्फ बिकम्स इंटिग्रल पार्ट ऑफ द इंडियाज एक्सटेंडेड नेबरहुड अंडर PM मोदी। परत द टाइम्स ऑफ इंडिया मध्ये काय सांगितलेलं, हाऊ द गल्फ बिकम द इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया एक्सटेंडेड नेबरहुड अंडर द PM मोदी। ओके, ही जी न्यूज आहे आपल्याला न्यूजपेपर मध्ये आलेली आहे ती पाहायची आहे। हे बघूयात, गल्फचे जे लीडर आहेत आणि प्रधानमंत्रीची जी भेट आहे ते सुद्धा आपण इथे काय करू शकतो, पाहू शकतो। आता इथे काय सांगितलेलं आहे बघा, लक्षात घ्या, ये दोस्ती हम नहीं छोडेंगे। ओके, म्हणजे गल्फ कंट्री जे आहे इथं ह्या गल्फ सोबतची जी मैत्री आहे ती भारत कधी सोडणार नाही असं इथं म्हटलं गेलेलं आहे। म्हणजे मोठा इथे एक म्हणजे भारताची आणि गल्फची जी आहे। आता नेमका गल्फ प्रदेश म्हणजे कुठला, गल्फ म्हणजे कशाला म्हणतात हे सुद्धा पाहणार आहोत। यासोबतच आपण बघू की हे गल्फ लीडर सोबत जे आहे तर पंतप्रधान मोदींचा आपण फोटो इथे पाहू शकतो। म्हणजे असं म्हणता येऊ शकतं की आणखीन ही जी मोदी 3.0चा कार्यकाळ जो आहे तो आणखीन भारतासाठी जो आहे तो ह्या इंटरनॅशनल रिलेशन मध्ये आणखीन देशाशी रिलेशन इस्टॅब्लिश करण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावेल। ओके, आणि यासोबतच आपण इथे पाहू शकतो की हे जे गल्फ कंट्रीचे लीडर आहेत आणि यांची भेट मोदींची झालेली आहे। गुजरातमध्ये जी समिट झाली होती, गुजरातमध्ये जी यांची ही जी आहे भेट आपण बघूयात की 10 ग्लोबल समिट झाली होती, गेटवे टू द फ्युचरची समिट होती। ओके, आता हे काय नेमकं काय झालेलं आहे ते बघूयात। हा जो इंटरनॅशनल रिलेशन GS2 मध्ये आपण हा जो पार्ट आहे UPSC आणि MPSC मध्ये कनेक्ट करू शकतो कुठला, तर हा जो गल्फ आणि इंडियाचं रिलेशन आहे ते। आता बघूयात, इथे संदर्भ घेतलेला आहे इटालियन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल पॉलिटिकल स्टडीज ISPI ने। यामध्ये काय सांगितलेलं आहे तर आखाती प्रदेश जो आहे, आखाती प्रदेश म्हणजे कुठला लक्षात घ्या, भारताच्या पश्चिमेकडे गेल्याच्या नंतर आपल्याला पर्शियन गल्फ लागते आणि पर्शियन गल्फचा आजूबाजूचा जो परिसर आहे त्याला आखाती प्रदेश असं म्हणतात। म्हणजे पर्शियन गल्फचा जो सराउंडिंग भाग आहे त्याला आखाती प्रदेश असं म्हटलं जातं। हा आखाती प्रदेश आहे तो मिडल ईस्ट मध्ये पडतो। ओके, आपण बघितलेला आहे पर्शियन गल्फचा जो प्रदेश आहे जसं की कतार आहे, बहरीन आहे, ओमान आहे, कुवेत आहे, त्याच्यासोबत UAE आहे आणि त्यासोबतच इकडे इराण आहे। ओके, हा जो प्रदेश आहे ना हा याला काय म्हणतात गल्फ रिजन असं म्हटलं जातं। हा गल्फ रिजन त्यांच्या ऑइल प्रोड्युसिंग नेचरमुळे किंवा तिथे ऑइल खूप मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे हा जो प्रदेश आहे तो खूप प्रसिद्ध आहे। आपण बघूयात याचा आणखीन की भारताचा जो आहे तो गल्फ रिजन जो आहे तो विस्तारित शेजारचा अविभाज्य भाग आहे। म्हणजे भारताचा जे धोरणात्मक भागीदार गल्फ आहे आणि शेजारी सुद्धा भारताचा तो एक अविभाज्य भाग आहे। म्हणजे शेजारचा एक भारताचा अविभाज्य भाग असं याला गल्फला म्हटलेलं आहे। आता आखाती प्रदेश जो आहे गल्फ रिजन आहे, पर्शियन गल्फ जी आहे यामध्ये मध्य पूर्व म्हणजे मिडल ईस्ट जो आहे त्याच्यामधील ज्या प्रदेशाचा संदर्भ येतो तो आपण बघितलेले आहेत। आजूबाजूचे जे देश आहेत ते पाहिलेले आहेत। यासोबतच त्यामध्ये आणखीन बघूयात कुठल्या देशाचं नाव बघूयात की सौदी अरेबिया बघितलेलं आहे, कुवेत आहे, बहरीन आहे, कतार आहे, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती त्याला UAE असं म्हटलं जातं। या देशांचा या गल्फ रिजन मध्ये जो आहे तो इथे समावेश होतो। यासोबतच हा प्रदेश त्याच्या अफाट तेल साठ्यांसाठी ओळखला जातो, ज्याने जागतिक अर्थशास्त्र वरती खूप मोठा जो प्रभाव आहे तो लक्षणीय प्रभाव आणि जागतिक राजकारणावरती सुद्धा यांचा जो लक्षणीय प्रभाव आपल्याला दिसून येतो। कारण कशामुळे हे जे गल्फ कंट्रीज आहेत ते देश जे आहेत ते तेल समृद्ध देश आहेत। ओके, यासोबतच आपण इथे बघू शकतो की हे जे गल्फ कंट्रीज आहे पर्शियन गल्फच्या आजूबाजूचा हा जो परिसर आहे हा गल्फ रिजन म्हणून ओळखला जातो। आता गल्फ कोऑपरेशन काउन्सिल काय आहे, ही एक ह्या मध्य पूर्वचा जो आपण बघितलेला याच्या अगोदरच्या काही न्यूज मध्ये मिडल ईस्टचा जो रिजन आहे त्या मिडल ईस्ट मध्ये ही गल्फ रिजन आहे। या गल्फ मध्ये 6 देशांची मिळून जी आहे
ती गल्फ कोऑपरेशन काउन्सिल जी आहे ती झालेली आहे. मग हे 6 देश कुठले कुठले आहेत तर लक्षात घ्या, हे 6 देशांची म्हणजे सौदी अरेबिया आहे, कुवेत आहे, संयुक्त अरब अमिराती आहे, कतार आहे, आपण बघू शकतात, आणि बहरीन आहे. ओके, बहरीन आहे, कुवेत आहे, कतार आहे, UAE आहे, ओमान आहे. ओके, हे जे देश आहेत हे गल्फ काउन्सिलमध्ये आहेत. यासोबतच त्यांची स्थापना जी आहे त्या गल्फ काउन्सिलची कधी झालेली, 1981 मध्ये झालेली आहे. अरब आणि त्याच्या संयुक्त इस्लामिक संस्कृतीमध्ये मूळ असलेल्या त्यांच्या समान उद्दिष्टांवरती आणि त्यांच्या समान राजकीय आणि सांस्कृतिक ओळखींच्या आधारे सदस्यामध्ये एकता साधणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. कशाचं तर ह्या गल्फ कोऑपरेशन काउन्सिलचं. ओके, याचे परिषदेचे जे अध्यक्ष आहे, गल्फ कोऑपरेशन काउन्सिलचा जो अध्यक्ष आहे तो ह्या रोटेशन पद्धतीने या 6 देशांमध्ये फिरवला जातो. म्हणजे एका पाठोपाठ एक रोटेशन पद्धतीने ह्या प्रत्येक देशाचा अध्यक्ष असतो, तो म्हणजे प्रत्येक देशाचा सदस्य किंवा तिथला जो व्यक्ती आहे तो गल्फ कोऑपरेशन काउन्सिलचा अध्यक्ष बनतो. यासोबतच भारतासाठी आता आपण बघितलेलं गल्फ कोऑपरेशन काउन्सिल काय आहे. गल्फ कोऑपरेशन म्हणजे गल्फ रिजन कशासाठी प्रसिद्ध आहे, मॅपवरती गल्फ रिजन कुठे आहे, या 6 देशांचं मिळून गल्फ काउन्सिल झालेलं आहे. याचं जे चेअरमॅन आहे तो कशा पद्धतीने रोटेशन पद्धतीने बदलतात. आता यासोबतच आपल्याला पाहायचं आहे की भारतासाठी याचं महत्त्व काय, कशाचं महत्त्व तर गल्फ कोऑपरेशन काउन्सिलचं. ओके, ऊर्जा सुरक्षामध्ये आखाती देश भारताला कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे प्रमुख पुरवठादार देश आहेत असं म्हटलेलं आहे. भारत आपल्या ऊर्जा गरजांसाठी आखाती तेलावरती जास्त अवलंबून आहे. यासोबतच ज्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हा प्रदेश जो आहे तो महत्त्वाचा आहे. भारताचा मोस्ट ऑफ द ऑइल जो भारत इम्पोर्ट करतो तो या गल्फ कंट्रीमधून ऑइल जो आहे तो इम्पोर्ट करतो. ओके, आता रिमिटन्सेस पहिले बघितलं भारतासाठी का महत्त्वाचं आहे तर ऊर्जा सुरक्षा. मोस्टली ऑइल तिथून प्रोव्हाइड ते देश आपल्याला भारताला करतात, त्याच्यासाठी भारतासाठी हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण भारत आणखीन सुद्धा ऑइलच्या बाबतीत आहे ते बाकीच्या इतर देशांवरती अवलंबून आहे आणि सर्वात जास्त ऑइल आपण जे आहे त्या गल्फ कंट्रीमधून आयात करत असतो. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे रेमिटन्सेस. आता या गल्फ कंट्री ज्या आहे त्या 6 गल्फ कंट्रीमध्ये आपण बघितलेलं आहे की भारतातील अनेक कामगार लोक तिथे कामासाठी गेलेले आहेत आणि ते जे आहे त्यांच्या कामाचा मोबदला आहे ते भारतामध्ये त्यांच्या परिवारामध्ये किंवा त्यांच्या परिवार जो भारतामध्ये राहतो तिथून ते पाठवत असतात आणि त्यांनी जे पैसे पाठवलेले असतात परत त्याला रेमिटन्सेस असं म्हणतात. ओके, याचा सुद्धा भारताच्या या आर्थिक जडणघडणीमध्ये सुद्धा या रेमिटन्सेसचा खूप मोठा हातभार जो आहे तो भारताला लाभलेला आहे. यासोबतच आपण बघूयात की सुरक्षा सहकार्य. अरबी समुद्र आणि हिंद महासागरामध्ये क्षेत्रामध्ये त्यांचे स्थान आणि प्रभाव लक्षात घेता आखाती प्रदेश भारताच्या सुरक्षा हितांसाठी धोरणात्मक दृष्ट्या एक महत्त्वपूर्ण देश आहेत असं इथं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ओके, एवढं आखाती देशाचं महत्त्व जे आहे ते भारतासाठी हे महत्त्वपूर्ण आहे. आता GCC म्हणजे गल्फ काउन्सिल जी आहे याचे सह भारताचे रिलेशन्स कसे आहेत, कारण आखाती देश बघितलेले आहेत, देशासोबतचे चांगले रिलेशन्स आहेत, पण ही जी गल्फ काउन्सिल आहे या गल्फ काउन्सिल सोबत भारताचे रिलेशन कशा पद्धतीचे इस्टॅब्लिश आहेत, संबंध कसे आहेत, धोरणात्मक भागीदारी आहे गल्फ काउन्सिल सोबत. ओके, त्याला स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं म्हणतो. जे गल्फ कोऑपरेशन काउन्सिल आहे हा भारतासाठी प्रमुख व्यापार आणि गुंतवणुकीचा भागीदार आहे. यासोबतच भारताच्या सर्व देशांची घनिष्ठ आर्थिक आणि राजकीय संबंध असले तरी केवळ सौदी अरेबिया, UAE आणि ओमान यांच्याशी धोरणात्मक भागीदारी अस्तित्वात आहे असं म्हटलं गेलेलं आहे. यासोबतच ऊर्जा सुरक्षा जी आहे गल्फ कोऑपरेशन काउन्सिल भारताच्या तेल आयातीपैकी 35% आणि गॅस आयातीमध्ये 70% याचं योगदान आहे. म्हणजे भारताची आयात जी आहे ते 35% या गल्फ कोऑपरेशन काउन्सिल पासून केली जाते आणि आयातमध्ये 70% याचं योगदान आहे. भारत आपल्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह ओके SPR असं म्हणतो त्या दुसऱ्या टप्प्यासाठी अंमलबजावणी करत आहे. अनेक गल्फ कोऑपरेशन काउन्सिल देशांनी यात रस जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. म्हणजे गल्फ जे देश आहेत ते भारतामध्ये सुद्धा गुंतवणूक करण्यास आहेत इंटरेस्टेड आहेत. त्यासोबतच व्यापार आणि गुंतवणूक हे जे गल्फ काउन्सिल आहे याचा हे जे देश आहे ते भारताच्या एकूण व्यापारात सुमारे 1/6 ओके योगदान जे आहे ते देत आहेत. हे आपण बघितलेलं आहे की गल्फ कोऑपरेशन काउन्सिल आहे ही किती महत्त्वाची आहे. परत एकदा बघूयात हा जो प्रदेश आहे मिडल ईस्टचा जो प्रदेश असं म्हणतो, या मिडल ईस्टच्या पूर्वेकडे आपण बघितलेला आहे तर इथे काय आहे पर्शियन गल्फ आहे. पर्शियन गल्फचा जो आजूबाजूचा जे देश आहे ते 6 देश मिळून काय GCCची यांनी स्थापना केलेली आहे आणि ती भारतासाठी किती महत्त्वाची आहे, कशा पद्धतीने महत्त्वाची आहे हे आपण इथे पाहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला जर हा प्रश्न आला गल्फ कोऑपरेशन काउन्सिल किंवा गल्फच्या आणि इंडियाचं रिलेशन जर तुम्हाला विचारलं
तर तुम्ही मी ज्या पद्धतीने पॉईंट सांगितलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही आन्सर लिहू शकता परीक्षेमध्ये. म्हणजे आपण करंट अफेअर पाहत जर स्टॅटिकला लिंक करंट जर क्वेश्चन आला तर पॉलिटीमध्ये आला किंवा आय आरमध्ये आला तर तुम्ही डायरेक्टली अशा प्रकारे त्याचं आन्सर लिहू शकता. म्हणजे आपण करंट अफेअर बघता बघता इथे आन्सर रायटिंग सुद्धा पाहत आहोत हे लक्षात घ्या. आता याचे निष्कर्ष आपण काय काढता येईल, आखाती देशांसाठी भारत हा एक वाढीव स्ट्रॅटेजिक पार्टनर बनण्याची शक्यता आहे. यासोबतच वाढत्या राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा हितसंबंधावरती लक्ष केंद्रित करताना परस्पर आव्हानांचे व्यवस्थापन करणे, भारत आखाती संबंध अधिक मजबूत करणे आणि अधिक महत्त्वाकांक्षी बनण्यास सक्षम बनवण्याची गुरुकिल्ली हे असेल. ओके, असं म्हटलेलं आहे इकॉनॉमिक टाइम्समध्ये जे आहे, आपण टाइम्स ऑफ इंडियामध्ये जे आहे ते आर्टिकल आहे आलं होतं. ओके, महत्त्वाचं असं भारताच्या दृष्टीने गल्फ हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि गल्फच्या दृष्टीने सुद्धा भारत जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा देश बनलेला आहे. ओके, कशाही पद्धतीने जर प्रश्न आला परीक्षेमध्ये तर तुम्ही ह्या गल्फ कॉपरेशन काउन्सिल, गल्फ नेशन्स आणि इंडिया आणि गल्फचे रिलेशन्स आहेत त्यासोबत कशाही पद्धतीने तुम्ही परीक्षेमध्ये लिहू शकतात. ओके, अशा पद्धतीने आपण आन्सर म्हणजे आन्सरच्या रूपामध्ये सुद्धा हा जो आहे तो प्रश्न घेतलेला आहे. राईट. आता यानंतर आपली जी दुसरी न्यूज आहे ती आहे अलका याग्निक यांच्या संदर्भामध्ये. तुम्ही ऐकलं असेल, लक्षात घ्या. तुम्हाला सुद्धा एक वाईट सवय असते, बऱ्याच जणांनाच, प्रत्येकाला नाही तर बऱ्याच जणांना आपण पाहतो की हेडफोनमधून गाणे ऐकण्याची किंवा ऑब्वियस आपण जे गाणे ऐकतो ते हेडफोन लावून ऐकतो. पण बऱ्याच जणांना अशी सवय असते की हेडफोन खूप मोठ्या लाऊड आवाजामध्ये गाणे ऐकायचे. लक्षात घ्या, हेच तुमचा जो हे असेल, तुमची जी लाऊड आवाजामध्ये तुम्ही गाणे ऐकता, हेच हेडफोनवरती लाऊड म्युझिक ऐकता तर सावधान व्हायला तुम्ही पाहिजे. काय झालंय, अलका याग्निक ज्यांना सर्वजण भारतामध्ये ओळखतात, खूप मोठ्या अशा गायककार आहेत, मग त्यांच्यामध्ये बहिरेपणा आलेला आहे का? ओके, कुठली बिमारी झालेली आहे आणि त्यांना कुठला नेमका अटॅक आलेला आहे, त्यांच्या आपण बघूयात की त्यांना ऐकणं हे जे आहे ते इथे बंद झालेलं आहे का, ऐकू येणं जे आहे ते बंद झालेलं आहे का? ही न्यूज मागच्या काही दिवसांमधून चाललेली होती. मी म्हटलं ठीक आहे, आपल्या मुलांसाठी सुद्धा ही जी आहे, विद्यार्थ्यांसाठी किंवा मुलांसाठी सुद्धा ही जी न्यूज आहे आपण घेऊन येऊयात. पण आपल्याला ही बॉलिवूडकडे जायचं नाही तर ह्या न्यूजचा जो फॅक्ट आहे, नेमकं काय झालेलं आहे, हेल्थ इश्यू जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. आपल्या GS2 मध्ये आरोग्य हा पार्ट आहे आणि डायरेक्टली आरोग्य म्हणजे हेल्थ या पार्टला आपण ही जी न्यूज आहे ती कनेक्ट करू शकतो. यांना काय झालेलं आहे तर यांना सेन्सोरी न्यूरल बहिरेपणा झालेला आहे. आता सेन्सोरी न्यूरल बहिरेपणा म्हणजे काय हे कधीच तुम्ही ऐकलेलं नसेल, तर सेन्सोरी न्यूरल म्हणजे काय ते बघूयात. आता याचा संदर्भ बघूयात की अलका याग्निक यांना अलीकडेच काय झालेलं होतं, सेन्सोरी न्यूरल हिअरिंग लॉस जे झालेला होता. व्हायरल इन्फेक्शनमुळे होणारी दुर्मिळ एक गोष्ट आहे की ज्याने श्रवण शक्ती जी आहे ते कमी होते किंवा एकदमच बंद होते. त्याला काय म्हणतात, सेन्सोरी न्यूरल हिअरिंग लॉस असं त्याला म्हटलं जातं. सेन्सोरी न्यूरल हिअरिंग लॉस जो आहे SNHL असं म्हटलं जातं बद्दल, हा एक सामान्य प्रकारचा श्रवण दोष आहे जो आतील कानाच्या संरचनेला किंवा जे आपल्या कानाची जी मधला कॉकलिया असतो त्या कॉकलियावरती प्रभाव टाकते आणि तिथे काय होतं, काही सेल तिथे डॅमेज होतात आणि याच्यामुळे काय होतं, जो बाहेरील आउटर व्हॉइस आहे तो आपल्या ज्या सिग्नल्स आहेत मेंदूपर्यंत तिथपर्यंत पोहोचत नाही. ओके, म्हणजे हा जो आहे तो तुम्ही कंटिन्यू एखादा नॉईज ऐकलेला असेल किंवा खूप गोंगाटामध्ये दिवसभर बसत असाल किंवा हेडफोनवरती तुम्हाला गाणे ऐकण्याची मोठमोठ्यानी सवय असेल किंवा म्हातारपणामुळे म्हणजे तुमच्या ओल्ड एजमुळे सुद्धा हा आजार आहे तो होऊ शकतो. ओके, परत हा आजार मेंदूज्वर झाला असेल, गालगुंड झाला असेल, त्यासोबतच गोवर हे सुद्धा झालं असेल तर याद्वारे सुद्धा हा जो आजार आहे सेन्सोरी न्यूरल हिअरिंग लॉस हा तुम्हाला म्हणजे होऊ शकतो. त्यासाठी वेळीच सावध होणं गरजेचं आहे. हेडफोन दिवसभर घालून बसत असाल तर सावधान व्हा, कारण मी सुद्धा लायब्ररीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना बघत असतो की दिवसभर हेडफोन लावून गाणे तरी ऐकलेले असतात किंवा व्हिडिओ तरी पाहत असतात. ओके, त्याला कुठेतरी एक लिमिटेशन ठरवून द्या आणि त्याप्रमाणे अभ्यासाचा तो वे सुद्धा आहे. ठीक आहे, त्यांनी अभ्यास होत असेल किंवा हेडफोन लावल्याने तुमचा चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळत असेल व्हिडिओ बघून, ह्या आवश्यक आहेच, पण याला सुद्धा कमी आवाजामध्ये ऐकणं, एक मर्यादित काळापर्यंत ऐकणं हे सुद्धा तिथे गरजेचं आहे.
यासोबतच याचं कारण काय आहे, हे हिअरिंग लॉस होण्याचं कारण काय आहे, तर मोठा आवाज बघितलेला आहे आपण, एक आवाजाच्या दीर्घकाळ संपर्कात राहणे, त्यासोबतच रहदारीचा आवाज असेल आणि उच्च आवाजातील संगीत ऐकणे, यामुळे जो सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस आहे तो होऊ शकतो. यासोबतच वय वाढणे असेल, जसं जसं आपलं प्रौढ वय होईल त्या वयामध्ये सुद्धा हा मे बी आजार जो आहे तो बऱ्याच जणांना होऊ शकतो. त्याच्यामुळे कानातल्या आतल्या संरचना आहेत त्याच्यावरती प्रभाव पडतो, त्या खराब होतात, त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतो. अनुवंशिक घटक सुद्धा याला कारणीभूत आहेत, काही अनुवंशिकतेमुळे सुद्धा हा आजार जो आहे तो होऊ शकतो. आता त्याची लक्षणे काय आहेत, तर कालांतराने हळूहळू श्रवणशक्ती जी आहे कमी होते. ओके, संभाषण समजण्यात अडचण होते, विशेषतः गोंगाटाच्या वातावरणात कानात वाजणे किंवा गुंजणे, त्याला टिटेनस असं म्हणतात, हा सुद्धा इथे होऊ शकतो. ओके, ही जी आहे ती आपल्याला सेन्सोरी न्यूरलची जी आहे ती रचना आहे, आपल्या कानाचा जो आउटर पार्ट आहे आणि हा जो आहे तो इनर पार्ट आपण इथे पाहू शकतो. हे सेन्सोरी न्यूरल बहिरेपण जे आहे, त्या आपल्याला कानाचा जो आउटर लेअर आहे आपण बघू शकतो, हा इनर लेअर आहे आणि डायरेक्टली हा मिडल लेअर आहे आणि जो कॉक्लिया असतो त्याच्यावरती या ध्वनीचा कंटिन्यू प्रभाव पडून आपला कान तिथं निष्क्रिय होऊ शकतो. आज आपण डेली करंट ॲनालिसिसमध्ये अत्यंत महत्त्वाच्या न्यूज बघितलेल्या आहेत. परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा ह्या तुम्हाला न्यूज जे आहे ते महत्त्वाचे आहेत. त्यासोबतच जे परीक्षेचा अभ्यास करत नाहीत अशा व्यक्तींसाठी सुद्धा ह्या न्यूज जे आहेत ते इन्फॉर्मेशनसाठी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. आज आपण 22 जूनचे करंट अफेअर बघितलेले आहेत. आपण भेटूयात आपल्या पुढच्या म्हणजे उद्याच्या सेशनमध्ये 23 जूनच्या करंट अफेअर सेशनमध्ये. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.